ठाणे जिल्ह्यातील महिला व बालविकास विभागाच्या 27 योजनांमध्ये 73 कोटींचा घोटाळा. कोट्यवधींचे प्रकल्प कागदावरच. झी 24 तास कडून कागदावरच्या योजनांचा पंचनामा. शहापूरमधील दोऱ्याच्या पाड्यात दाल मिल केवळ कागदावरच, प्रत्यक्षात मात्र गायब. झी 24 तासच्या पाहणीत मोठा घोटाळा उघड. सरकारी योजनेवर प्रश्नचिन्ह. गरज नाही अशा ठिकाणी हिरकणी कक्ष उभारत कोट्यवधींचा घोटाळा. अनेक ठिकाणी केवळ सांगाडे उभे. झी 24 तासच्या एसआयटी कडून मोठा पर्दाफाश. झी 24 तासच्या बातमीचा तत्काळ इम्पॅक्ट. महिला व बालविकास घोटाळा प्रकरणी चौकशी समिती नेमणार. महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांची झी 24 तासला माहिती. संबंधित कंत्राटदारांना ब्लॅकलिस्ट करण्याची ही ग्वाही. प्रस्तावित तिसऱ्या मुंबईवरही भोंदू खरातचा डोळा. खरातकडून उरणमधील चांडजे गावात 58,50,000 जमीन खरेदी. खरात कोठडीत असताना फेरफाराची नोंद मंजूर. नाशिक लैंगिक अत्याचार आणि धर्मांतर प्रकरणात धक्कादायक माहिती समोर. संशयित आरोपीच्या घरातून पीडितांचे आधार कार्ड, पॅन कार्ड जप्त. पीडितेचे कपडेही मिळाल्याची सूत्रांची माहिती. पेट्रोल डिझेलच्या किमती तुर्तास वाढणार नाहीत. इंधन दरवाढीच्या केवळ अफवा. वाहनधारकांना केंद्र सरकारचा मोठा दिलासा. देशात निम्म्याहून अधिक राज्यामध्ये उष्णतेची लाट. पारा 40 ते 45 अंशांच्या दरम्यान. वर्ध्यात सर्वाधिक 44.6 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद. सह्याद्रीच्या जंगलामध्ये बघिराचं वावर. वन्यप्रेमींसाठी आनंदाची बातमी.